लोकसभा निवडणूक 2024च्या निकालाचा गर्भितार्थ काय, तर लाडकी बहीण योजना सुरू करावी लागली आणि अनेक महिलांना 1500 रुपये खटाखट मिळतील याची व्यवस्था करावी लागली. गर्भितार्थ हा आहे. ज्याला आपण गर्भितार्थ का म्हणतोय? लोकसभेची निवडणूक झाली कोणत्या मुद्द्यावरती, निकाल काय लागले, कोणत्या मुद्द्यांच्याकडे दुर्लक्ष झालं, आपण कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष देऊ शकलो नाही. आता आपण हा शब्द जेव्हा मी वापरतो तेव्हा त्या आपण या शब्दाची व्याप्ती, व्याख्या, परीघ तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. मी आपण हा शब्द का वापरतोय. गंमत अशी आहे की जेव्हा लोकसभा निवडणूक जाहीर झाली होती देशामध्ये, तेव्हा एक वातावरण होतं, एक नारा दिलेला होता. तो नारा होता अब की बार. काही कोणाला म्हणायची गरज नव्हती. अब की बार 400 पार. कोणालाही विचारा अब की बार 400 पार असं लोक हमखास म्हणायचे. आणि हा नारा देण्यामागच्या कारणांचीही मीमांसा केली पाहिजे. अनेक वर्षापासून या देशातल्या बहुसंख्य व्यक्तींना जे वाटत होतं ते घडत आलेलं होतं. जम्मू काश्मीर मधलं कलम 370 हटवलं पाहिजे वाटत होतं. का वेगळा देश, एक मुल्क एक निशान, एक प्रधान असं असलं पाहिजे. काश्मीर वेगळा का असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होता. 370 हटवलं गेलं होतं. 500 वर्षाच्या प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला होता. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधलं गेलं होतं. ट्रिपल तलाक सारखा महिला वर्गांवर मुस्लिमांच्या मध्ये अन्याय करणारा विषय थांबवण्यात आला होता. म्हणजे एकूण काय तर सगळं गुढी गुढी छान छान चालू होतं. जे जे मनात आहे ते सगळं घडत होतं. कुणालाही उगाच आमदारांची खैरात वाटप करणं बंद करणं आवश्यक होतं. चालणाऱ्या संस्थांना चांगली मदत करणे आणि केवळ अनुदानासाठी चालणाऱ्या सहकारी संस्थांना पायबंद घालणे आवश्यक वाटत होतं. तेही घडत होतं. मग हे सगळं घडत असताना अब की बार 400 पार असा एका राजकीय पक्षाने दिलेला नारा कमालीचा यशस्वी होईल असा दुर्दम्य विश्वास सगळ्यांच्या मनामध्ये असताना आकडा 240, आघाडीत 300 इथपर्यंत येऊन थांबला आणि आघाडीला मिळून सुद्धा 300 पार होता आलं नाही. याचं कारण काय होतं? लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवली आणि ते गाणंही आठवलं. ससा ससा कापूस पिंजून ठेवलाय जसा, त्याने कासवाशी पैज लागली. वेगे वेगे धावू आणि डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपुली. अब की बार तो 400 पार होगा ही असं म्हणून निर्ढावलेला त्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता इतका शांत झाला की आपल्याला तर करायची काही गरजच नाही असं त्याला वाटू लागलं. सब कुछ मोदी करेगा, सब कुछ मोदी करेगा, सब कुछ मोदी करेगा, महाराष्ट्रात सब कुछ देवेंद्र करेगा आणि आपण निवांत बसलो पाहिजे असं त्याला वाटू लागलं आणि तो अगदीच शांत झाला. चातुर्मासामध्ये एक कथा आहे खुलबर दुधाची. एक राजा होता. राजाला वाटलं आपल्या नगरामध्ये सुकाळ झाला पाहिजे, खूप पाऊस पडला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे बघा, पाऊस पडला नाही की महादेवाला पाण्यात कोणतात. अख्खा महादेव पाण्यात भिजू घालतात. मंदिरच गाभाराच पाण्यानं भरून काढतात. त्या राजाला असं वाटलं की आपल्या राज्यात काही पाऊस पडत नाहीये आणि वरून राजाची कृपा व्हायला हवी म्हणून आपण महादेवाला दुग्धाभिषेक करूया. दुधाचा अभिषेक झाला एकदा महादेवाला की आपण मग त्याला प्रार्थना करू, देवा चांगला पाऊस पडू दे. झालं, सकाळी ठरलं. राजाच
दौंडी फिरवली गावभरामध्ये आणि सांगितलं की उद्या सकाळी पहाटे पहाटे महादेवाला दुग्धाभिषेक होईल. प्रत्येकाने आपापल्या घरातलं दूध आणून महादेवाच्या गाभाऱ्यात टाकायचं आहे. महादेवाचा गाभारा भरून टाकायचा आहे. मग विधियुक्त पूजा होईल. मग आपल्या राज्यात पाऊस पडेल. राजाची आज्ञा ऐकली पाहिजे, ऐकलीच पाहिजे. राजाची आज्ञा न ऐकून जमत नसतं. मग काय शिक्षा होते हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. झालं, अख्खं राज्य कामाला लागलं. त्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर पडणाऱ्या त्याला बंद केलं गेलं, पाणी बाहेर पडणाऱ्या छिद्राला. आणि भल्या पहाटेपासून लोकांनी दूध टाकायला रांगा लावल्या. अंधारात 2-2:30ला उठायचं, धार काढायची, पटकन आपल्या कळशीत दूध घ्यायचं, तांब्यात दूध घ्यायचं, ज्यात मिळेल त्यात दूध घ्यायचं आणि येऊन भाड 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 मंदिरात टाकत राहायचं. सूर्योदयाच्या वेळेला पूजा करण्यासाठी म्हणून राजा निघाला महालातून बाहेर आणि हेमाडपंथी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन त्यांना सांगितलं की उडा आता मंदिराची दारं, आपण दूध आत टाकलेलं आहे, एकदा दूध सगळं काढू, महादेवाची पिंड साफ करू आणि मग पूजा करून घेऊ. मग बघा कसा पाऊस पडतो ते. दार उघडलं आणि दार उघडल्याबरोबर लक्षात आलं की गाभाऱ्यात तर एकही थेंब दूध नाही पडलं. गच्च भरलाय पाण्यानं गाभारा. पांढरं वाटावं असं सुद्धा काही नाही पडलं. सगळं पाणीच पाणी आहे. ते म्हणले काय चमत्कार, काय चमत्कार, काय चमत्कार. बघा, दुधाचं पाणी करून टाकलं देवाने, दुधाचं पाणी करून टाकलं. पाणी येणार, पाणी पडणार, पाणी पडणार. मंत्री होता शहाणा. ते म्हणला महाराज हे तुम्हाला येड्यात काढायला, हे काही यांनी पाणी बिनी देवानी चमत्काराने केलेलं नाही म्हणला. ते म्हणले मग जेवढे सगळे दूध घालायला आलते ना म्हणला मंदिरात, त्या एकाही शहाण्यानं दूध आणलेलं नव्हतं. सगळ्यांनी पाणी आणलं होतं. कुणी घागरीत पाणी आणलं होतं, कुणी तांब्यात पाणी आणलं होतं, कुणी कशात पाणी आणलं होतं. ते म्हणलं कस काय नाही, प्रत्येकाला वाटलं म्हणला सगळे दूधच घालणार आहेत, आपण पाणी घातल्याने बिघडलं कुठे. झालं, मंदिराचा गाभारा पाण्याने भरून गेला. राजाला वाटलं दुधाने भरलाय. अब की बार 400 पार 300 वर कसं आलं कळलं. नेत्याला वाटलं आपला गाभारा 400 न भरणार आहे, 400 तर येणारच आहे, मी नाही गेल्यानं फरक कुठं पडला म्हणून ज्यांनी जायला हवं ते मतदानालाच गेले नाहीत. आमच्या मराठवाड्यात तर एका संतांनी 6000 लोकांची तीर्थयात्रा चारधाम यात्रेसाठी म्हणून मतदानाच्या दिवशी काढली होती. मतदानाच्या दिवशी काढली होती. जाणारे सगळे कट्टर रामभक्त हिंदू होते, सगळे. मी महाराजांना विचारलं, महाराज असं का हो. महाराज म्हणले मोक्ष हवाय की राष्ट्र. मी म्हणलं राष्ट्र. मोक्ष गेला खड्ड्यात. राष्ट्र जिवंत असेल तर मोक्ष मिळवायचा विचार करता येऊ शकतो. गंगेचा घाटच नसेल तर डुबकी मारणार कुठे. 4 धाम म्हणून शिल्लक नसतील तर डोकं टेकवायला जाणार कुठे. ते शिल्लक राहायचं असेल तर राष्ट्र शिल्लक राहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ते म्हणाले असं, पण आम्हाला त्यांनी काही नाही सांगितलं जाऊ नका, थांबा वगैरे म्हणून. आता महाराजांचे भक्त बोलायला लागले होते. सांगायला हवं होतं. म्हणले हो, आमचं नुकसान झालं असतं ना, आम्ही दौरा ठरवला होता अगोदरच. दौऱ्याची रक्कम दिली असती तर आम्ही यात्रा काढली नसती. आता मला दोघांची क्यू वाटली. एक दौऱ्याची रक्कम मागणाऱ्या त्या धर्ममार्तंडांची क्यू वाटली, ज्यांना एका तीर्थयात्रेकरता आपण काय नुकसान करतोय कळलं नाही. आणि मला त्या राजकीय पक्षाची क्यू वाटली,
ज्यांनी आपलं नुकसान होणार आहे हे माहीत असताना या धर्ममार्तंडांना हवं काय ते देऊन मोकळं नाही केलं. परिणाम सांगतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की 5-6 हजार लोकांनी काय होतं, एक मतदारसंघ 10 लाखाचा असतो आणि तुम्ही 5-6 हजाराच्या कुठे गप्पा मारत बसला. परिणाम सांगतो. बीड लोकसभा मतदारसंघ, या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा गोपीनाथ मुंडे या हिंदुत्ववादी पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला तो 6,500 मतांनी. किती? 6,500 मतांनी. आता पुन्हा गंमत सांगतो. अभ्यासकांनी नीट ऐकावं, विशेषतः इथे पत्रकार प्राध्यापक जर कोणी असतील तर त्यांनीही नीट बघावं. कोणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांनीही नीट ऐकावं, कान उघडे ठेवून ऐकावं. पंकजा मुंडे यांना मिळालेल्या एकूण मतांची संख्या आहे 6,75,000. किती? 6,75,000. बीड लोकसभा मतदारसंघातल्या ओबीसीच्या मतांची संख्या आहे 3,75,000. ओबीसीच्या मतांच्या व्यतिरिक्त पंकजा मुंडेंना मिळालेल्या मताची संख्या आहे 3 लाख. यात मराठा समाजाची मते सुद्धा आली. आपण जे सामसमज करून घेतलाय ना, नसतच, नसतच. सामान्य माणूस उघडे ठेवू नये, तो करतोय. आता पुढचं आश्चर्य सांगतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांना मिळालेल्या मतांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त मतं पंकजा गोपीनाथ मुंडे यांना मिळालेली आहेत. आता जरा पेटतंय हळूहळू बट्टी, पण तरीही 6,500 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आता पुढचं गणित सांगतो. गर्भितार्थ 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 हा जो शब्द आहे ना तो आता येतो. बीड शहरातल्या 34 मतदान केंद्रावर, बीड शहरातल्या 34 मतदान केंद्रावर मोमीनपुरा, फाजिलपुरा, हे पुरा, ते पुरा, ते पुरा या मतदारसंघावर, या मतदान केंद्रामध्ये 34 मतदान केंद्रामध्ये पंकजा मुंडे यांना मिळालेल्या मतांची संख्या आहे 137. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आता ते फार भानगड झाली हो, फार भानगड झाली. ते कुणाला उबाठा म्हणावं लागतंय, कुणाला राशप म्हणावं लागतंय, कुणाला रॉका म्हणावं लागतंय. ते अजून भाजपवाल्यांचं कसं बिघडलं नाही याचं मला आश्चर्य वाटतंय. अजून ते भाजप DF गट, भाजप VT गट, विनोद तावडे, असं अजून का झालं नाही मला हा प्रश्न आहे. बजरंग सोनवणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या 34 बूथवर मिळालेल्या मतांची संख्या आहे 9,000 आणि पंकजा मुंडेंचा पराभव 6,500 मतांनी. याच लोकसभा मतदारसंघातले 2800 लोक एक धर्म मार्तंड ट्रिपला घेऊन गेले होते ओडिशाच्या जगन्नाथपुरीचा जगन्नाथाचा रथ ओढायला म्हणून. इकडे जगन्नाथाचा रथ ओढायला गेले आणि पंकजा मुंडेंचा रथ गाळात घालून बसले. एवढी 2800 जरी पडली असती जी गेली ती, तरीही पंकजा मुंडेंची लढाई बरोबरीत आली असती. 5,000 2,500 इकडचे प्लस झाले, डिफरन्स कमी झाला, संपलं काम. कळतोय गर्भितार्थ काय तो? 34-35 बूथ पराभव करतात. आणि एक उदाहरण मी सांगण्याची गरज नाही, तुमच्या जुन्या जिल्ह्यातलं आहे धुळेचं. 5 विधानसभा मतदारसंघात 400 पारवाले आघाडीवर असतात आणि एक अशी ठासून जातो
एक अशी ठासून जातो की आता मीच खासदार वाटणाऱ्या माणसाला आपलं झालं गेलं असं वाटू लागतं. संपलं. ओके, टाटा, बाय बाय. एक मालेगाव मध्य. मग तोच तिथलाच एक माणूस खासदारांना फोन करतो, आई म्हणतो, बाई म्हणतो, ताई म्हणतो, मैं आपको मां मानता हूं म्हणतो, सबने गिरा दिया था आपको, हमने चुनकर लाया आपको, बस उतना माल बचा लीजिए. आता माल वाचवा म्हणलं की आमच्या डोक्यात माल हा शब्द आल्याबरोबर काय असतं, फार फार तर कुठला किराणा माल असेल, सामान असेल, फार हिंदी पिक्चर बघणारा असेल तर एखाद्या ड्रग्सची पाकिटं असतील, दारूचा माल असेल, म्हणजे फार हिंदी पिक्चर बघणाऱ्यांना माल हा शब्द वाटतो. आणि मग माल या शब्दाची व्याख्या आम्हाला कळते. आप जानती है ना, कल ईद है ना, कौन सा माल होगा वो, जानवरों का माल है, असं तो म्हणतो. आणि तो माल वाचवण्यासाठी बाईला आग्रह करतो. खासदार मॅडम अधिकाऱ्यांना फोन करतात, त्याचा माल वाचवला जातो आणि आपली माय कापली जाते. गर्भितार्थ इतकाच आहे, इतकाच आहे. त्या भूमीवर जेव्हा रक्त सांडेल ना, तेव्हा ते आपल्या मानलेल्या समजलेल्या आईचं असेल. महादेवाचा गाभारा ज्या दुधानं भरायचा होता त्या गाभाऱ्यातलं असेल, ती कापली जाते. बाकी देवत्व वगैरे बहाल करणं सोडून देऊ, पण जी रोज तुमची सेवा करते आहे तिची मान कापली जाते, हे आपण विसरून जातो, साफ विसरून जातो. दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, मिहिरकोटेच्या या सगळ्यांचा पराभव होतो कसा? फारस रोड मुंबईतला एक भाग, पुरुषांना माहित आहे. राजकीय पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना फारस रोड तर उत्तम पद्धतीनं माहित असतो. माहित नाही असा राजकीय कार्यकर्ता विरळ, ज्याला फारस रोड माहित नाही असा. म्हणजे इकडच्या भागातल्या लोकांचे नवरे जर फारस रोडला जाणार असतील तर आल्याबरोबर त्यांची फारस रोडला गेल्याबद्दल पूजा करावी तुम्ही आल्यावर, असा तो एरिया फारस रोड, जिथे सगळ्या परप्रांतीय यवनकन्या मुजरा करत असतात, धंदा करत असतात, असं ते ठिकाण. ज्याला महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी पैसे देऊन गब्बर करून टाकलंय, असं ते ठिकाण. तबला वाजवणाऱ्यांना, पेटी वाजवणाऱ्यांना, गाणं लावणाऱ्यांना, नाचणाऱ्यांना, गाणाऱ्यांना, झोपणाऱ्यांना, जागवणाऱ्यांना, सगळ्यांना. त्या एका भागातून चोर बाजार, भेंडी बाजार, पारस रोड, मोहम्मद अली रोड, या एका पट्ट्यानं 2 खासदार गमावायला भाग पडलेत. 2. एकेका मतदारसंघाचं गणित मांडताना लक्षात येतं की अन्य भागातून मिळालेली आघाडी त्या 20, 25, 30 एकूण संख्येने असलेल्या बूथने धुवून काढली आहे आणि तुफान मतदान केलंय. तुफान. वरचे आले की काय खाली मतदान करायला मला माहित नाही. तुफान मतदान केलंय. तिथे विरोधी पक्षाला मिळणाऱ्या मतांची संख्या असते 1, 2, 3, 4, 5. 2 आकड्यात मतदान नाहीये त्या केंद्रावरती. 2 आकड्यात 1000, 1200, 1500 पर्यंत मतदान केंद्र, 70%, 80% मतदान झालं. म्हणजे 800, 900, 800, 900, 1000 पर्यंत मतदान झालं. आणि त्यात हिंदुत्ववादी पक्षाला मिळालेली मतं आहेत 2, 3, 5, 7, 8, 9, 10 आणि बाकी सगळी. गर्भितार्थ काय आहे तुमच्या लक्षात येतोय?
घडू शकलं? हे का घडू शकलं? असाच निकाल लागत गेला आणि असंच वोटिंग पर्सेंटेज राहत गेलं तर उद्या या देशाचा सत्ताधीश कोण असावं याचा निर्णय परप्रांतीय, बांगलादेशी, पाकिस्तानी ट्रान्सफर झालेले रोहिंग्या घ्यायला लागतील, लक्षात ठेवा. एवढे घ्यायला लागतील. बरं, माझा दुसरा प्रश्न आहे, ज्याला आपण हिंदुत्ववादी, जरा सोडून देऊ हिंदुत्ववादी हा शब्द, म्हणजे हिंदूंनी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणं एक घाणेरडी शिवी समजू लागलोत. आपण शिवी समजू लागलो. ओळख लपवायची एवढी काय हौस आहे मला कळत नाही. का आम्ही स्वतःलाच इतके कमी समजायला लागलोत माहित नाही. उत्तर प्रदेशमध्ये एक नियम केला. सरकार चालवणारे, नियम बघणारे बहुतेक जण इथं आहेत. मकरंद सर, आपण पण आहात. दुकानाच्या पाट्यावर दुकानाच्या मालकाचं नाव लिहावं हा नियम आधीपासून अस्तित्वात आहे. दुकाने अधिनियमामध्ये हा नियम आहे. प्रोप्रायटर, प्रोफेसर प्राध्यापक नाही, प्रोप्रा, असं लिहावं हे नियमात नमूद आहे. पाटी अमुक जनरल स्टोअर्स, अमुक हॉटेल, प्रोप्रायटर. आता त्याचा अनुज्ञप्ती क्रमांकही लिहावा असंही त्याची नियमात आहे. खास करून अजून 2 नियम लिहिले जातात, माहीत असावं म्हणून सांगतो. हॉटेल असेल तर येथील सर्व खाद्यपदार्थ रिफाईंड तेलात तळले जातात, नंबर 1. नंबर 2 ची पाटी असते, येथे नौकरांना दररोज पगार दिला जातो. आता एक नवीन पाटी वाढली आहे, येथे बालमजूर काम करत नाहीत. तसं दुकानाचं नाव आणि मालकाचं नाव लिहिणं आवश्यक आहे. उत्तर प्रदेश मधल्या सरकारने नियम असलेला नियम रिमाइंड करून सांगितला. फॉरवर्डेड मेसेज, आजपासून सगळ्या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या पाठीवर मालकाचं नाव लिहावं. किती बोंब. नियमात असं म्हटलंय का, आजपासून हिंदू दुकानदाराने आपलं नाव लिहावं. नियमात असं म्हटलंय का की आजपासून मुस्लिम दुकानदारांनीच आपलं नाव लिहावं. नियमात असं म्हटलंय का की ख्रिश्चन दुकानदारांनी नाव लिहावं. असं म्हटलंय. आजपासून दुकानदारांनी आपलं नाव लिहावं. किती चकाळले. बर, कोण चकाळलं? ज्यांना लिहायचंच नाही ते. का लिहायचं नाही बाबांनो? विघ्नहर्ता मँगो स्टोअर नाव दुकानचं गुगल पेला स्कॅन केल्याबरोबर कळतं. खलील मिया शेख. माझा आक्षेप नाहीये विघ्नहर्ता नाव देण्याला, द्या. ज्याला जे नाव द्यायचंय ते द्या, उलट आनंद आहे. लपवून का? ओळख लपवून का? खुली ठेवा, उघडी ठेवा. सांगा, मी शेख आहे, मी मुसलमान आहे, मी ख्रिश्चन आहे, मी हिंदू आहे, मला हे नाव द्यावं वाटतं, देतोय नाव मी. काडी मात्र लपवण्याची आवश्यकता नसताना ते लपवलं जातं. मुंबईत हे घडतंय. नाशिक मुंबई रस्ता तर अशा सगळ्या हॉटेलनी भरलेला आहे. उत्तर प्रदेशची गोष्ट लांब राहिली. नियम उत्तर प्रदेशमध्ये झाला आणि बोंब उत्तर प्रदेशमध्ये होतोय. पण आपल्याकडे काय आहे स्थिती? नाशिक मुंबई रस्ता सगळा याच दुकानांनी भरलेला आहे. आक्षेप चालवण्याला नाही आहे, आक्षेप लपवण्याला आहे. चालवा की, ज्याला जे धंदे चालवायचे ते चालवा. लपवून कशासाठी? ओळख लपवून कशासाठी यावर प्रश्नचिन्ह आहे. बोंबाबोंब
नाही असं नाही करायला पाहिजे, सगळ्यांना समान संधी मिळाल्या पाहिजेत, नाव लिहायचंच कशा करता, झालं सुरू. जेव्हा जेव्हा हिंदू म्हणून आम्हाला व्यक्त व्हावं वाटतं तेव्हा तेव्हा आम्ही व्यक्त व्हायला जात नाही. गंमत बघा, एक साधं गणित तपासून बघा, साधं गणित. आपण जेव्हा हिंदूंची चर्चा करत असतो, अच्छा नंदुरबार मतदारसंघ का, कसा आहे नंदुरबार मतदारसंघ? नाही, इथे आदिवासींची संख्या एवढी, आदिवासींच्या मध्ये सुद्धा 3 भाग पडतात, त्यांची इतकी, त्यांची इतकी, त्यांची इतकी, मग ओबीसी इतका, मग मराठा इतका, बरं अजून मुसलमान इतका, ख्रिश्चन इतका. अरे बाबांनो, जेव्हा हिंदूंची संख्या सांगायची वेळ येते तेव्हा ओबीसी इतका, मराठी इतका पर्सेंट, मराठा इतका पर्सेंट, ओबीसी इतका पर्सेंट, ब्राह्मण इतका, मारवाडी इतका, जैन इतका, हे का? आणि मुस्लिमांची संख्या सांगायची वेळ येते तेव्हा नाही, पसमंदा मुसलमान इतका, तांबोळी इतका, तेली इतका, एवढा पर्सेंटेज यांचा आहे, तेवढं पर्सेंटेज त्यांचं आहे, असं नाही, सरसकट 15%, सरसकट. तिथे एकदाही विभागणी होईल हे बघितलं जात नाही. हिंदूंची संख्या सांगताना मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, एनटी, व्हीजीएनटी, ओपन, ईडब्ल्यूएस सांगत राहा, सांगत राहा, सांगत राहा. खंड खंड खंड, तुकडे 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 करत राहा. तुम्ही मतदानाला बाहेर पडताना हिंदू म्हणून पडता कामा नये, जातीचे म्हणून पडलं पाहिजे, याची पूर्ण व्यवस्था केली जाते. ते मात्र धर्म म्हणून बाहेर पडतात. त्यांचं कौतुक आहे, ज्याचं कौतुक आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे. ते धर्म म्हणून बाहेर पडतात, आपण सगळे जात म्हणून बाहेर पडतो. आणि जात म्हणून बाहेर पडल्यानंतर जे आम्ही मतदानाला जातो ती आमची संख्या अशी खंडित केलेली असते की आम्ही आमचा माणूस निवडून आणू शकत नाही, आणू शकत नाही. सरकार सुद्धा किती चाभळं असतं बघा. त्यातही पुन्हा गट, अजा अज अज अवकड, एंटी, भटक्या जाती, भटक्या विमुक्त जमाती, अवकड. भावकीची एवढी करून ठेवताना ज्याचं घर भावकीत अडकलं ते कधीच वर येत नाही, लक्षात ठेवा, कधीच वर येत नाही, कधीच. आम्ही आमच्या धर्मात जाती जातीत एवढ्या भावक्या करून ठेवल्यात, एवढ्या वाटण्या करून ठेवल्यात. या भागात शेतकरी, एक शेतकरी 25-25 एकराचा आहे म्हणे, त्याला 2-2 लेकरं पुढे केलं तर 12.5 होईल, त्याला 2-2 झाले तर 6.5 होईल, आणि जो चांगल्या जमीन धारणा करणारा होता तो हळूहळू अल्पभूधारक होईल. साधं गणित आहे, वाटणी झाली की. तसा हिंदूंना इतक्या वाटला जातो, इतका विभागला जातो की तो आपल्या जातीच्या माणसाच्या मागे उभा राहतो, आणि आपल्या जातीच्या मागे उभा राहिलेला माणूस फक्त मागे उभा राहू शकतो, त्याला पुढे रेटू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा गर्भितार्थ एवढाच आहे. आम्ही आमच्या माणसाचं कर्तृत्वच बघत नाही, कधीच नाही. आणि बघितलंच ना तर प्रॉब्लेम शोधतो त्यातले. असं करावं का, आमचं एवढं करू नये का, आमच्यासाठी करायला काय फरक पडला असता, त्यांची काय अडचण झाली असती, आम्हाला मुद्दाम म्हणून केलं. या सगळ्या व्यक्तिगत गोष्टी आपण इतक्या समोर आणत राहतो, इतक्या समोर आणत राहतो की या व्यक्तिगत नुकसानीच्या गोष्टीत आम्ही समूहाचं, धर्माचं, समाजाचं,
राष्ट्राचं नुकसान करतोय याची जाणीवच आम्हाला नसते. 12-13% असलेला समुदाय या महाराष्ट्रातल्या 12 खासदारांना कोण होईल हे ठरवू शकतो. 400 पारचा नारा देणाऱ्या पक्षाला 240 वर आणू शकतो. यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास कोणावर आहे सांगूया? त्या सगळ्या शेख चिल्लीवर ज्या फांदीवर बसले तीच फांदी तोडायला लागलेले आहेत. आणि हे सगळे शेख चिल्ली आपण इथे बसलेले हिंदू आहोत. माझा पराभव कोण करू शकतो? तर माझी माणसंच करू शकतात, दुसरं कोणी नाही. दूरदर्शनवर एक सिरियल होती, आमची माती. बस, आमच्या मातीला आमचीच माणसं कारणीभूत आहेत. आमची माती दुसरं कोणी करणार नाही, आमचीच माणसं करू शकतात. आणि ही जी काही माती झाली आहे ना, ती आमच्याच माणसांनी केलेली आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. लक्षातही येत नाही. हिंदू वस्त्यांमधलं, खास करून उच्चभ्रू वस्त्यांमधलं मतदान किती? पर्सेंटेज, वोट पर्सेंटेज काढून बघा बूथ वाईज. 45%, 50%, डोक्यावून पाणी 60%. 60% खूप झालं. 60%च्या वर उच्चभ्रू वस्त्यातलं मतदानाचं पर्सेंटेज नाही. सकाळी सकाळी चहा घेताना वर्तमानपत्रात बातम्या वाचून बघ खूपच अवघड झालंय असं बायकोला सांगणारा वर्ग. नवऱ्याच्या पेपरात डोकं खुपसावून खरंच खूप अवघड झालंय असं म्हणणारी बायको. शुगर वाढू नये म्हणून शुगर फ्रीच्या टॅबलेट टाकून किंवा साखरच न घालता पिलेला मचूळ चहा. मग दोघांनी मिळून मंजूर केलेला ठराव. खरंच खूप अवघड झालंय. पेपराची घडी, पेपर टी पॉयच्या खाली, चहा पिऊन टीव्हीचं बटन ऑन, ककच्या बाराखडीतल्या केकता कपूरच्या सिरियल चालू, रिपीट टेलिकास्ट संध्याकाळचा हुकलेला बघायचा. मधूनच काहीतरी खायची उबळ येते. छान पाऊस पडत असेल तर भजे. भजे करायचा बायकोचा मूड नसेल तर काचेच्या बरणीत ठेवलेला चिवडा, तोही असा नीट ठेवावा लागतो. तो खाऊन झाला की पुन्हा एकदा गरमागरम अद्रकचा चहा. दुपारच्या संध्याकाळच्या वेळी असंच काहीतरी. संध्याकाळी छानपैकी खिचडी वगैरे खाऊन गरम गरम कढी. सर्दी होत नाही त्याने पावसाच्या वातावरणात, त्यातही छानसं अद्रक टाकून मस्तपैकी दिवस आनंदात गेल्याचा समाधान व्यक्त. पुण्यात 600 स्क्वेअर फीटात जगणाऱ्या आपल्या पोराला आणि सुनेला एक फोड. त्याने तिकडून मस्त चाललंय आमचं म्हणायचं. जीवनाची कृतकृत्यता झाली हा भाव घेऊन आजचा दिवस आनंदात घातल्यासाठी देवाचे आभार मानायचे आणि झोपी जायचं. नाना पाटेकर, संतश्रेष्ठ नाना पाटेकर, श्रद्धेय नाना पाटेकर आपल्या क्रांतीवीर नावाच्या धर्मग्रंथात जो श्लोक म्हणतात तो मला तंतोतंत लागू पडतो असं वाटतं. सुबह उठो, भीड़ का हिस्सा बनो, शाम को घर लौटाओ, बच्चे पैदा करो और सो जाओ. संत श्रेष्ठांनी म्हटलेलं एक वाक्य आपल्या कधीच लक्षात येत नाही. सालो गिरो गिरो गिरो, लेकिन उस झरने की तरह जो ऊंचाई से गिरते हुए भी अपनी सुंदरता खोने नहीं देता, जमीन की सतह से बहते हुए भी अपने अस्तित्व को खोने नहीं देता. आम्ही पडतोय, कोसळतोय, पण आमच्याच मनातून पडतोय, आमच्याच मनातून कोसळतोय
याची साधी जाणीव सुद्धा आम्हाला होत नाही. साधी जाणीव सुद्धा आम्हाला होत नाही. कोणत्या राजकीय पक्षाच्या विजयाकरता मी हे भाषण करत नाहीये करत. भारतीय जनता पक्ष माझ्या काका काकू, आत्या मामा, बाप आजोबा, आई यांचा पक्ष नाहीये, माझा तरी नाहीये. म्हणून तो विजयी झाला पाहिजे असं काही मला वाटावं ही शक्यता नाही. काँग्रेस काही माझ्या दुश्मनांचा पक्ष नाहीये. फारच आमची खानदानी दुश्मनी होती म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतो, याच्यातला भाग नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही लोकांच्या विषयी माझ्या मनात कसलाही भाव नाही. काही लोकांच्या विषयी आहे. आता आहे म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की अजून किती खाणार म्हणायचंय मला, नाही तर माझी कितकी तळे करतात. अजून किती खंड खंड करून टाकलं महाराष्ट्राच्या सामान्य माणसांना, जाती जातीत विखरून टाकलं. ऐसा कोई सगा नहीं जिसको ठगा नहीं अशी अवस्था आणली. महाराष्ट्रात 18 जुलैला खंजीर डे साजरा करायची वेळ आली. त्यांच्याविषयी थोडासा राग आहे. तो मी जाईपर्यंत असेल. म्हणजे काळ सांगून ठेवतो, कोणी गेलं तर संपेल असं नाही. मी जाईपर्यंत तो असेल. पण आम्ही सगळे राजकीय पक्षाच्या पलीकडे विचार करणार आहोत का? भाजपला विजयी करायचं म्हणून नाही, काँग्रेसला विजयी करायचं म्हणून नाही, शिवसेनेला विजयी करायचं म्हणून नाही, पण हिंदू म्हणून माझा प्रतिनिधी गेला पाहिजे यासाठीचा विचार आम्हाला करायचा आहे की नाही? की अजूनही त्याच चक्रात अडकून पडायचं आहे? म्हणजे मकरंजी अजून एक 8-10 कॉलेज उभं करतील, हे मस्त चालवतील, पोरांना शिकायला भरपूर संधी उपलब्ध करून देतील, पण नाही ना ते छान आहेत, पण काय करावं आपल्या जातीचे नाहीत. माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे, काय काम उभं केलंय बघा ना, किती छान चालली संस्था, सगळं मस्त आहे, एवढ्या लोकांना काम आहे, एवढी पोरं शिकतायत, म्हटलं की एखाद्याची फीस कमी करून देतात, सगळं छान चाललंय, मस्त चाललंय, मग आमदार हो. नाही, संख्या कमी पडते ना, ते आपले कुठे आहेत असं होतं ना. उदाहरण म्हणून सांगितलं, इथं बोलतोय म्हणून नाही, ते आपले कुठे आहेत. मग आपल्याची फुटपट्टी काय आहे? आपल्याची फुटपट्टी काय आहे आपली? पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो. 15% वाले आपले 15% समजतात, 2% वाले आपले 2% समजतात, 1% वाले आपले 1% समजतात, 20% वाले सगळे मिळून 1 आपल्याला समजतात, आणि हरामखोर 80% वाले मात्र प्रत्येकाला 15% विभागतात. मग 15% वाला पास होतो, 12% वाला नापास होतो. महाविकास आघाडी ह्याला 12%, त्याला 12%, त्याला 12% मिळून झाले 36%, झालं म्हणले पास. आज आहे ना इंडी, आनंद कशाचा? 250 रोखलं का नाही? का कमाल आहे. तिकडे ऋषी सुनक, त्याला 150 मिळाल्या जागा म्हणून राष्ट्राची माफी मागतोय, पक्षाची माफी मागतोय. चुकलं बरं का माझं, म्हणजे मी मूर्खच निघालो की मला 150 जागा तुमच्याकरता जिंकता आल्या, आणि आमचा ऋषी सुनक आणल्या का नाही 99?
आम्हाला लक्षातही येत नाही की आम्ही कोणासाठी करतोय हे सगळं. माझ्या राष्ट्रप्रमुखाच्या पाया एक राष्ट्रप्रमुख पडतोय. अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष म्हणतोय हिंदुस्थान नसता तर आमचं काय झालं असतं. रशियावाले विचारतात कसं करायचं सांगा, युक्रेनवाले विचारतात कसं करायचं सांगा. त्या राष्ट्राच्या प्रमुखाला बळ देण्यासाठी आम्ही 80% म्हणू शकत नाही. नाही म्हणतात आम्हाला. म्हणजे आम्ही सगळे आहोत, हे सगळं आम्ही हा शब्द आम्ही वापरू शकत नाही. यापेक्षा खंत कोणती. आणि सगळ्यात वाईट मला कोणाचं वाटतं सांगू, इथे कोणी भाजपचे कार्यकर्ते आहेत का? हात वर करू नका, कारण मी भलतच काहीतरी सांगणार आहे. भलतच काहीतरी सांगणार आहे. जे भाजपचे नाहीत ना, ते भाजपचे कार्यकर्ते बाहेर पडताना एक एक टपला मारून जाताना लाईन न उभा करून. सिरियसली सांगतो मी कार्यकर्त्यांना, का ते पण सांगतो, लक्षात ठेवा. ज्यांना आपलंच कळणं महत्व, आपल्याच माणसाची ब्रँडिंग हे कशात रुसलेत माहितीये का तुम्हाला? नाही बाकी सगळं ठीक आहे, मोदी चांगले, फडणवीसही चांगले, बाकी सगळे चांगले, आमचे चांगले, तुमचे चांगले. नाही तुम्ही गावितांना घेतलं तेही बरं केलं, आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता, आम्ही एकदा निवडून दिलंच की. पण ते दादा ते कशा करता? दादा नसते घेते तर बरं. दादा कोणते कळलं ना? इथं कोणी वेगळे दादा असतील तर मला माहित नाही. महाराष्ट्रात एकच दादा. दादा दादा कशा करता? नाही मग ते मिटकरीच्या सोबत आम्ही सभेला थांबायचं का? कसं वाटतं? अहो कुलकर्णी तुम्ही तर कसं वाटतं तुम्हाला? भुजबळ भुजबळ काय म्हणले होते? भुजबळ आठवतंय का? कुलकर्णींनाच काय म्हणले होते भुजबळ? तुम्हीच तो बोंबलत होते ना भुजबळांच्या विरोधामध्ये. आणि मग तुम्हाला आता भुजबळ घेतल्याचं कसं काय समाधान वाटतं, कसं काय आनंद वाटतो? पुन्हा तोच मुद्दा येतो, पुन्हा तोच. हिंदू म्हणून विचार करताना काय करायचं आहे? पुन्हा आम्ही सगळे एकत्र येण्याचा विचार करतो आहोत. मग दादा सोडून हिंदू, भुजबळ सोडून हिंदू, मिटकरी सोडून हिंदू असं करता येऊ शकेल का? 2 उदाहरणं सांगतो. एक उदाहरण आहे, मी स्वयंसेवक असताना हेमंत शिबिरात गेल्याचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेमंत शिबिरात. पोरं उन्हाळ 7वी 8वी वाली, आणि अशी उन्हाळ पोरं राहुट्यात राहायची. तंबू असायचा आणि तंबूच्या राहुट्यात आपलं रोजचं काम आटपत राहायचं, असा दिनक्रम. आंघोळ करून बाहेर आंघोळ करायची, शिबिर सुरू व्हायच्या अगोदर पटकन आपलं सगळं आटपायचं, कपडे घालून संघस्थानावर जायचं रोजची कामं करण्यासाठी. रोजचे खेळ, शाखा लावणे, हे सगळं काम चालायचं. गंमत काय झाली, म्हणजे तो काळ असा होता की 5वी 6वीतल्या पोरांना अंडरपॅन्ट घेतल्या जात नव्हत्या. म्हणजे त्यावेळेसचा काळ होता. आता 4थीतल्या पोरांना घेतात हा भाग वेगळा. त्यावेळेला आम्हाला 10वीत गेल्याशिवाय मिळत नव्हती. म्हणजे शाळेत म्हणायचे फुल पॅन्ट फुल तिकीट, हाफ पॅन्ट हाफ तिकीट, नो पॅन्ट नो तिकीट. म्हणजे भोंगळ जाणाऱ्या पोरांना एसटीत तिकीट लागत नव्हतं. आम्ही आपलं हाफ पॅन्ट घालायचो, अंडरपॅन्ट वगैरे नसायच्या. 2 आमच्या सोबतची पोरं आली, आंघोळ करून आलेली, साहजिक आहे चड्डी पिशवीतली काढून घालायची, टॉवेल गुंडाळलेला आहे. लहान लहान पोरं आहेत, लाजू नका. 5वी 6वीची, म्हणजे उगी लाजायचं कारण नाही, काय सांगायला असं वाटायचं कारण नाही. ही 2 पोरं आली. त्यातला एक हरी नावाचा मुलगा जरा व्रात्य, आगाव, आणि सुनील नावाचा दुसरा एक मुलगा होता, तो जरा लाजरा बुजरा.
हरीनं काय केलं, तंबूत आल्याबरोबर सुनीलच्या टावेलला घातला हात. आता हाचे खेळ तर गावाकडे नेहमीच चालतात. याचा टावेल काढ, त्याचा टावेल काढ, ओ कर, असे नेहमी चालायचे. चालतात असं नाही, चालायचे. आता कोणाचे कपडे काढता येत नाही, का सांगावं पॉस्को लागला तर. कायदेच खूप वाढले हो. त्याने त्या सुनीलच्या टावेलला घातला हात. सुनील बिचारा जीवाच्या आकांतानं आपला टावेल वाचवू लागला. ए नको ना, ए नको ना, ए नको ना. पण हरी जरा आगाव. हरीनं शेवटी त्याच्या टावेलच्या पदराला हात घातला असता कोपऱ्यातून निघालेल्या. आणि सुनीलच्या लक्षात आलं की आता काही खरं नाही, आता टावेल वाचवता येणं शक्य नाही. आपण दिगंबर अवस्थेला जाणार. ज्या क्षणी त्याला हे कळलं त्या क्षणी त्याने टावेलचा हात काढला, तंबूचे पडदे वर टाकून दिले उलटे करून असे, आणि रस्त्यावर येऊन थांबला. म्हणला बघा काय बघायचंय ते. दिगंबर अवस्थेतलं हे पोरग रस्त्यावर असं येऊन थांबलेलं, बघा काय बघायचंय ते. तंबूतल्या सगळ्यांनी आपापला टावेल सुनीलकडे टाकला आणि सांगितलं, बाबा गुंडाळ, नको फिरू भोंगळा. सुनील तोपर्यंत घाबरत होता जोपर्यंत हरी त्याला टावेलची धमकी देत होता. काढू का, काढू का, काढू का म्हणतो तोपर्यंत. ज्या क्षणी काढला त्या क्षणी यानं सांगितलं, बघा काय बघायचं ते. म्हणून आपल्याकडे मन फेमस झाली, नंगे से खुदा डरे. आता मला सांगा, घोळ करणाऱ्या माणसाला तुझा घोळ काढतो अशी धमकी देऊन गप्प बसवणं बरं, की घोळ काढून त्यानं करा काय करायचंय ते असं म्हणणं बरं? काय बरं? जो तुम्हाला वारंवार धर्माला शिव्या घालतोय, जाती जातीमध्ये विभागतोय, भ्रष्टाचार कायम करत राहतोय, अशा माणसांना शहाणी माणसं सांगतात, बाबा टावेल सांभाळ. टावेल असं म्हटल्याबरोबर त्याचा हात आपल्या टावेलकडे गेला पाहिजे. त्यांनी आपला टावेल सांभाळला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, तुम्हाला काय करायचं ते करा, माझं मी टावेल सांभाळतो, मी तुमच्या मार्गात अडवा येत नाही. मग टावेल काय काय? कारखाना, शिखर बँक, भूखंड, एवढं म्हटलं की यांचा हात टावेलकडे गेला पाहिजे. कालचं भाषण ऐकलं का? इन्स्टिट्यूशनल करप्शन, एक वाक्य होतं, भ्रष्टाचार का सरगना है ये आदमी और महाराष्ट्र में इसने इंस्टीट्यूशनल करप्शन करवाया है. याला टावेल म्हणणं म्हणतात. हे एक. त्यामुळं अशा उपद्रवी व्यक्ती जेव्हा आपला उपद्रव थांबवू शकत नसतात, त्यावेळी अशा उपद्रवी माणसांना त्याच्या उपद्रवाची आठवण करून देऊन शांत राहण्यासाठी सूचित करावं लागतं. तो शांत राहिला ठीक, नाही राहिला टावेल काढून घेता येतो. आणि हे आपल्या सामान्यांपेक्षा जी माणसं तिथे काम करतायत त्यांना जास्त कळत असतं. नंबर एक. नंबर दोन, साने गुरुजींच्या नावाने चालणाऱ्या वास्तूत बोलतोय त्यामुळं ते तर सांगायला पाहिजेच. मी उदाहरण सांगेल माऊलींचं, ज्ञानेश्वर माऊलींचं. माऊलींना जगात दोनच पुरुष असे आहेत ज्यांना बायांची नावं दिली गेली. एक प्रत्यक्ष विठ्ठल आणि दुसरे ज्ञानेश्वर माऊली. हे दोनच पुरुष आहेत ज्यांना आईची उपाधी दिली गेली आहे. का दिली आहे माहिती आहे का? आईसारखी माया लावतात म्हणून असं साधारणतः उत्तर मिळतं. माऊली ज्या सहजतेने तळमळ समजून घेतात ना, ती फक्त आईच समजून घेऊ शकते. म्हणजे जेव्हा भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे बघा, तो श्लोक असा आहे,
देवाची रथ अर्जुनाचा मध्यभागी आणलाय आणि अर्जुन असा चिंताक्रांत झालाय. तो म्हणतोय की देवा, अरे बुद्धीवर पडदा पडला रे माझ्या, काय करावं कळत नाहीये, भ्रमिष्ट झालोय मी. समोर सगळी आपली माणसं दिसत आहेत, त्यांना मारायचं का? फार गोंधळून गेलोय मी, फार गोंधळून गेलोय. या फार गोंधळून गेलोय या एका शब्दावरती अर्जुनाची अवस्था काय झाली होती हे माऊली जवळपास 70 श्लोकातून सांगतात. एखाद्या आंधळ्याला रस्त्याच्या मध्यभागी आणून सोडावं आणि आणून सोडणाऱ्याने हात सोडून देऊन गरगर फिरवावं, त्याला काहीच कळणार नाही कोणत्या दिशेनं गेलो आहे. तशी माझी अवस्था झाली आहे देवा. एक आई आपल्या लेकराची जी अवस्था समजू शकते तशी माऊली समजतात. आणि माऊलींना माऊली का म्हणतात त्याचं कारण सांगतो आणि पुढे सरकतो. पसायदान आपण ऐकलाय. पसायदानाची सुरुवातीची ओळ आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे सगळ्यांना वाटतं ही पहिली ओळ आहे. नाही, पसायदानाची ही पहिली ओळ नाही. उलट माऊलीनी देवाला म्हणलंय, देवा हे एवढं सगळं लफडं करून ठेवलंय मी. ते ज्ञानेश्वरी लिहिली, ते हे लिहिलं, ते लिहिलं. तू खुश झालास ना बाबा? झालाच असशील, झालायस ना? मग आता एक विनंती करतो, हात जोडून तुझ्या पुढे प्रसाद मागतो, दान मागतो. देतोयस? देवाच्या बापाला हो म्हणावं लागतं. देवाच्या बापाला म्हणजे खरोखर देवाच्या बापाला. नाही तर तुम्ही म्हणाल साल्यांनो आम्ही तुमच्या देवाचे बाप, तेच बाप काय के, ते नाही. देवाच्या बापालाही हो म्हणावं लागतं जेव्हा माऊली मागतात, जेव्हा त्याचा भक्त मागत असतो. आणि माऊली मागायला सुरुवात करतात. आता येते पहिली ओळ. काय त्यानंतरची ओळ? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे रडो मैत्र जीवांचे. ही आहे पहिली ओळ. माऊलीला याच्यामुळे आई म्हणतात. सगळ्या आयांनी प्रामाणिकपणे सांगायचं, प्रामाणिकपणे. 2 लेकर आहेत, एक हुशार आहे, शिकलाय, नोकरीला लागलाय, दुसरं जरा आगाव आहे, व्रात्य आहे, खोडकर आहे. तुम्ही घरी आलात की पहिला विचार कोणाचा करता? पहिला विचार कोणाचा करता? त्याचं काय ते ठीक आहे, याचं जरा अवघड आहे. हेच कसं करेल की प्रश्न आहे माझ्या समोरचा, त्याचं तेवढं बघा. एखाद्या वेळेला अशी काही पुसटशी चुणूक दिसली की एखादा माणूस आपल्या कुटुंबातल्या कोणाचं तरी कल्याण करू शकतो, तेव्हा आई पटकन आपल्या व्रात्य, खोडकर, नालायक, मूर्ख, बिंडोक लेकराला समोर करते, याचं जरा बघा की. कारण तिला खात्री असते आपलं चांगलं नीटच राहणार आहे. हे जरा आगाव आहे. माऊली तसेच वागतात. देवा खुश झालास ना? पसंत नाहीस ना देवा? हो, मग मागू, माग. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. देवा ह्या दुष्टांचा दुष्टपणा संपून जाऊ दे, यांची सत्कर्मात रती वाढू दे, यांचं जरा कल्याण कर बाबा. आगाव आहेत रे लेकर माझी. वाईटांच्या कल्याण करण्याची भाषा केल्याबरोबर सगळ्यांचं कल्याण होऊन जातं. टावेल एक तर टावेल काढायच्या भीतीनं हात निघत नाही, आणि देवाला यांचं चांगलं कर म्हणल्यामुळे जरा बरी राहतात. काहीतरी पदरात खायची सवय फार वाईट असते, फार वाईट असते, जाता जात नाही. तसं मम भार्या समर्पयामी म्हणणारे आणि हिंदूंची टिंगल करणारे जर हिंदूंच्या बाजूने आले आणि गप्प बसले तर काय मजा येईल. आमच्या संगे लढण्यासाठी व्याली माय कोणाची म्हणावं लागेल की नाही? म्हणावं लागेल की नाही? आणि झालंय ना तसं. काही अंशाने गप्प बसलीत ना लोक. विरोधातला आवाज क्षीण करणे, विरोधातल्या शक्तीला नामोहरम न करता आपल्या बाजूला घेणे, त्यांचा प्रभाव क्षीण करणे, या ज्या गोष्टी आवश्यक असतात, प्रभाव नाही, कुप्रभाव,
संपविणे, या ज्या गोष्टी आवश्यक असतात ना, त्या गोष्टी घडू द्यायला पाहिजेत. ही आवई कोण उठवली? बरं, रणनीती स्पष्ट करा, रणनीती स्पष्ट करा, रणनीती स्पष्ट करा म्हणतात. रणनीती अशी स्पष्ट करायची असते, मी उजवीकडून येऊन मारणार आहे, त्यांना डावीकडून येऊन मारणार आहे, याला म्हणावं ये समोरून. असं कोणी करतं? असं कोणीही करत नसतं. आणि असं केलं समजा तर डावीकडचाही मार खाईल, उजवीकडचाही मार खाईल, आधीच कुठतरी अडरणात गाठून मारलं जाईल आणि समोरच्याला तर हा बेकार धुवेल. रणनीती सांगायची नसते. पण प्रॉब्लेम असा आहे, आम्ही सगळे इतके हुशार आहोत की आम्हाला ती आधीच कळली पाहिजे असं वाटतं. नाही सांगा ना, नाही सांगा ना. हिंदुत्ववादी पक्षांचा प्रॉब्लेमच एवढा मोठा आहे बरं का. त्यांच्याकडे सगळे बाय बर्थ हुशार माणसं आहेत, जन्मता क्षणी 1++ सर्टिफिकेट घेऊन आलेले आहेत. सगळं कळतं आपल्याला असा भाव आहे, कळत काहीच नसतं ही वस्तुस्थिती आहे. आपला शहाणपणा रेटत राहायचा, रेटत राहायचा, रेटत राहायचा आणि खोट्या गोष्टींना आरामात आपल्यावर हावी होऊ द्यायचं. दाधांत खोट्या गोष्टी. आता या पुढच्या काळामध्ये खोट्या गोष्टीवर यश मिळतं हे लक्षात आल्यानंतर अजून खोट्या गोष्टी रेटल्या जातील, अजून खोट्या गोष्टी रेटल्या जातील. एक गंमत सांगतो उदाहरण म्हणून. खरं तर आमच्या मराठवाड्यात असं बोललं की फार त्रास होतो, म्हणजे बाहेर पडताना काय अवस्था होईल सांगता येत नाही, तरी सांगतो, उदाहरण म्हणून सांगतो. गंमत ही गंमत आहे. मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मिळावं यासाठीचे आंदोलन चालू आहे, सगळ्यांना ठाऊक आहे. जो जे वांशील तो ते लाहो या मताचे आम्ही आहोत. ज्याला जे जे हवंय ते ते मिळो बाबा, कशाला वाद कशाला घालायचे म्हणून. त्याच्या तार्किक मुद्द्यावर मी जात नाही. मागणी चालू आहे, मिळालं कधी? मराठवाड्यातील आमचे अनेक नेते वर्षानुवर्षापासून आंदोलन करत होते, वर्षानुवर्षापासून, पिढ्यानुपिढ्या. मुंबईतल्या अण्णासाहेब पाटलांच्या पासून ते आमच्या विनायक मेटेंच्या पर्यंत प्रत्येकाची आंदोलनं झाली. या सगळ्यांचे साक्षीदार तुम्ही पण आत वाचला असेल, बघितलं असेल. 15, 16, 17 साली ही मागणी तीव्र झाली आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मूक मोर्चे निघाले. 60, 70, 80, 90, 100 काय सगळे मोर्चे एकूण निघाले. मराठा आरक्षण कधी मिळालं? पहिल्यांदा 16%, त्यानंतर कोर्टात आक्षेप, कोर्टानं पर्सेंटेज कमी केलं, ते 14 का 12 असं काहीतरी केलं, एक्झॅक्ट फिगर नाही माहित मला. कधी मिळालं? 2018-19च्या दरम्यान. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. ते तुम्ही सांगाल मला, असं कधी मिळालं हा प्रश्न विचारायचा आहे फक्त. ते कधी तुम्ही सांगितलं. 18-19 पर्यंत मिळालं का? नाही. भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना ते आरक्षण मिळालं. हायकोर्टात टिकलं का? हायकोर्टात टिकलं. हायकोर्टात टिकलं. मग लोकांनी सुप्रीम कोर्टात ऍप्लिकेशन केलं, सरकार बदललं. त्यात काही तांत्रिक मुद्दे असतील, कोर्टाचा निकाल सरकारवर नसतो. आपण असंही म्हणू शकतो की हायकोर्टावर प्रेशर टाकून निकाल घेतला असेल वगैरे वगैरे, असले काही शब्द वापरू शकतो. पण उद्धव ठाकरेचं सरकार असताना गेलं. बरं गेलं, चला, तो सरकारी निर्णय, तो न्यायालयीन निर्णय होता. 2019 ते 2022, 30 जून 2022 या काळात किती आंदोलनं झाली? एखादं उपोषण, एखादा मूक मोर्चा,
काळी पट्टी लावून मोर्चा, निषेध मोर्चा, वर्षा बंगल्यावर आंदोलन, राज्यपालांच्याकडे निवेदन, एखादी आत्महत्या, एखादं पाण्यात पडणं, एखादं जाळून घेणं, शून्य. 30 जून सत्ता बदलली. 22 5 वेळेला उपोषण, अनेक मोर्चे, प्रचंड आत्महत्या, आणि तरीही आरक्षणाचा कायदा. 10% आरक्षण, ईडब्ल्यूएस मधून आरक्षण, सारथीतून 25 जण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अर्थसहाय्य, शेकडो मुलांना परदेशी शिक्षण घेण्यासाठीच अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती, अर्थसहाय्य म्हणत नाही, कारण कुलकर्णींनी अर्थसहाय्य असा शब्द वापरणं जास्तच त्रासदायक ठरतं, म्हणून शिष्यवृत्ती हा शब्द मी वापरतो. शिष्यवृत्ती, मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. तर चंद्रकांत पाटलांनी काहीशे करोड रुपयाचे आकडे दिले आणि प्रश्न विचारला, बापाच्या घरचं दिलं का? कोणाच्या हा भाग वेगळा. मग हे जे इथं भाजपचे जे कोणी असतील बिल्ले लावून बसलेले, काय केलंय तुम्ही जाऊन विचारा, तुम्ही जाऊन सांगा असं म्हणत नाहीये मी. तुम्ही जाऊन विचारा काय केलंय हे तुम्हाला सांगता येतं का? बरं, जे केलंय ते तुम्ही जात म्हणून केलं नाही, हा प्रॉब्लेम आहे. सकल हिंदू समाजाच्या उत्थापनासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं केलं आहे हे सांगण्याचं धैर्य तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नसेल, जाहीरपणे सांगण्याचं नसेल, आणि तुम्ही आजही जातीचा विचार करून गप्प बसणार असाल, कशाला समाज अंगावर घ्या म्हणून, तर तुमच्या गप्प बसण्यामुळं हिंदू धर्मातला अन्य वर्ग जो नाराज होतो आहे, जो अस्वस्थ होतो आहे, जो घाबरतो आहे, तो सुद्धा दूर जाईल. 10, 12, 11% मतदान येत राहील आणि 15% वाले केवळ 3% अधिक आहेत, म्हणून तुमच्यावर राज्य करायला लागतील हे लक्षात ठेवा. लंडनहून आणलेली वाघनखे फक्त दाखवण्यासाठी नाही, लंडनहून वाघनख आणताना एक इशारा दिला जातो आहे, आणि तो इशारा म्हणजे सावधान, खान गडावर येतो आहे. लोकसभा निकालाच्या गर्भितार्थ एवढाच आहे, सावधान, खान गडावर येतो आहे. त्याची गळाभेट घ्यायची की पोट फाडायचं हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. आणि हा निर्णय घेताना धर्म म्हणून नव्हे, आपल्या अस्तित्वाचा भाग म्हणून घ्यावा लागणार आहे. त्यात किरकोळ किरकोळ गोष्टीवर आपण जर त्याचा अहंकार म्हणून अडकून बसलो तर अधिक त्रासदायक होईल, हे लक्षात ठेवा. अधिक त्रास होऊ नये यासाठी हा इशारा लक्षात घ्यावा आणि वेळीच जागं व्हावं. पुढचं मतदान हिंदू म्हणून करावं, एवढीच विनंती करायला मी आपल्या समोर आलो आहे. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानतो आणि धन्यवाद.